पाणी घालायचं आता त्याला उजव्याथान घाला पाद्यो पाद्यम समर्पयामि आचम्यम समर्पयामि अर्घ्यम समर्पयामि हळद कुंकू घालायचं त्याला दूध घाला हा ते ठीक आहे पण हो रे मी मधुसूदनकडेच चाललोय त्याला आज हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते सगळं कळलंच पाहिजे अरे डॉक्टरांच्या चुकीमुळे 2 पेशंट्स दगावलेत आणि मला खात्री आहे मधुसूदनला हे सगळं कळालं तर तो ते जुनं प्रकरण नक्की बाहेर काढणार आता तो शांत बसणार नाही बरं चल मी निघतो बाय घराला कुलूप कुठं गेला असेल मधुसूदन अहो विधीनुसार
आता आरतीसाठी उभं राहायचंय. मधुसूदन, मधुसूदन फोन उचल. अरे यावेळी आपण माघार घेऊ शकत नाही. फोन उचल मधुसूदन. मधुसूदन फोन उचल. सत्यनारायण महाराज की जय. देवा, आमच्या संसारात आता कसलंच विघ्न येऊ देऊ नकोस. आमचा संसार सुखाचा होऊ दे आणि जन्मोजन्मी मला धैर्यांसारखा समजूतदार नवरा मिळू दे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. थांबा, पहिला मान भाऊंचा. हो, त्यांच्या पाया पडा. सुखी रहा. एकमेकांच्या साथीने सुखाने संसार करा. सुखी राहा आणि असेच नेहमी एकमेकांच्या सोबत राहा. आई इकडे.
अहो तुमचा फोन वाजतोय. हॅलो. मधुसूदन, त्या सिटी हॉस्पिटलमध्ये लय मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे डॉक्टरांच्या चुकीमुळं 2 पेशंट दगावलेत. अरे अरे पण मी सकाळी तिथंच होतो. तिथल्या एका डॉक्टरशी पण बोलणं झालं माझं. सगळे डॉक्टर त्या मुजुमदार इन्स्टिट्यूटचा भरणा आहेत. त्यावेळीच वाटलं होतं मला काहीतरी गडबड होणार. अरे तेच आधीचं प्रकरण. हा डॉक्टर सुद्धा मुजुमदारांच्या इन्स्टिट्यूट मधला आहे. आता यावेळी ते लोक सुटणार नाहीत. काय वाटेल ते झालं तरी गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय झालं? सिटी हॉस्पिटलमध्ये राडा झाला. डॉक्टरमुळे 2 पेशंट गचकलेत. मग आपला काय संबंध त्याच्याशी? अगं आई, तो डॉक्टर आपल्याच इन्स्टिट्यूटमधून खोटी डिग्री घेऊन पास झालेला. हे प्रकरण जर बाहेर उठलं ना तर आपली वाट लागली. पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. लाजा कशा वाटत नाहीत. असल्या लोकांना ना शिक्षा व्हायलाच पाहिजे. हॅलो. हा सावी बाळा. हॅलो पप्पा. अहो कुठं आहात तुम्ही? आणि तुम्ही असं अचानक का निघून गेलात? तुम्हाला बरं वाटतंय ना? हा मी बरा आहे. कामासाठी बाहेर आलो होतो. नक्की ना? हो ग. मी तुला थोड्या वेळात फोन करतो. मला माहितीये पप्पा, तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. तुमचा अजूनही माझ्या प्रेमावर, धैर्यांवर विश्वास नाहीये आणि म्हणून तुम्ही निघून गेलात. माफ कर सावी बाळा. परत आल्यापासून सारखं तुझ्याशी खोटं बोलतोय. पण योग्य वेळ आली की तुझ्या सासरच्या माणसांचं खरं रूप तुझ्या समोर आणेनच. हे बघ भास्कर, तिथे कितीही लोक येऊ देत, कितीही गोंधळ घालू देत, लोकांनी चिडून ते हॉस्पिटल अगदी तोडून फोडून जरी टाकलं ना तरी तो डॉक्टर कोणाला सापडता कामा नये. तो डॉक्टर जर का आपल्या इन्स्टिट्यूटचा आहे असं कळलं ना आणि ही बातमी बाहेर फुटली तर आपलं काही खरं नाही. अगं आई, आतापर्यंत पत्रकारांचा ताफा पोचला असेल तिकडं. अरे पोचू दे तिकडे, काही येऊ दे, पण त्याचं तोंड कसं बंद करायचं तुझं काम आहे का? आता तेही मीच सांगू. आणि हे बघ, या सगळ्यामध्ये चूक फक्त पेशंटची आणि त्याच्या घरच्यांची असंच लोकांना वाटायला हवं. बस निघ आता. एक मिनिट. तिथे जे काही होईल ना त्याचा मिनिटाला मला रिपोर्ट पाहिजे. आई तू काळजी करू नको ना, मी हँडल करतो. चल.
चला सुखानं संसार करा. येतो आता, बराच वेळ झालेला आहे. हा अनुराधा, हा. आणि निघायचं ना? होय होय निघूया की. सावे, तू पप्पांना कुठं बघितलंस काय? अगं मी आत्ताच फोन केला होता त्यांना, ते कामासाठी बाहेर गेलेत. आई तू नको टेन्शन घेऊ. अगं खरंच ते कामासाठी गेले असतील. सावे, कशाला उगाच खोटं बोलून मनाला समाधान देतेस? मला चांगला ठाऊक आहे तो कुठं गेलेला आहे. तो इकडे तिकडे कुठं नाही, तो सरळ घरी गेलेला आहे. त्याच्या मनात अजूनही मुजुमदारांच्या बद्दल अजून किती दिवस त्याच जुन्या गोष्टी उगाळणार आहेत देवालाच माहिती. आई, भाऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला विश्वास आहे लवकरच पप्पांच्या मनातले सगळे गैरसमज दूर होतील आणि त्यांना माझ्यावर आणि माझ्या घरातल्यांवर विश्वास बसेल. धैर्य राहा. हा खरं तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मला चांगलं ठाऊक आहे, किती समजून सांगितलं तरी काही उपयोग नाही. कशाला आपण उगाळत बसायचं सारखं सारखं तेच. चला येऊ. या. हॅलो रीने, अगं तुला पूजेला बोलवलं होतं ना घरी? सावे, रीने काय झालं? सावे अगं इकडे लई मोठा प्रॉब्लेम झाला. बाबांना काकांना काय झालं? काकांना अगं बाबांना काल ताप आला होता म्हणून इकडे सिटी हॉस्पिटल मध्ये आणलं होतं. तरी त्या डॉक्टरांनी त्याला डायरेक्ट ऍडमिटच केला आणि आता त्यांना लई त्रास व्हायला लागलाय. श्वासच घेता येत नाहीये. आणि फक्त त्यांनाच नाही तर हॉस्पिटल मधल्या सगळ्या पेशंटना तसा त्रास व्हायला लागलाय. आणि हे लोक आतमध्ये कुणाला सोडत नाहीये. मला लई भीती वाटायला लागल्या. रीने तू काळजी करू नकोस. हे बघ मी लगेच येते तिकडे. हा सावे प्लीज लवकर ये, मला बाबांना भेटायचं आहे ग. रीने हे लोक आतमध्ये सोडत नाहीयेत कुणाला. बाबांना काही होणार तर नाही ना? रीने तू शांत हो आधी. हे बघ काकांना काही होणार नाहीये. मी लगेच निघते. हा सावी, काय झालं? धैर्य आहो, रीनाच्या पप्पांना सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि तिथं कसली तरी गडबड झालीये. काका खूप सिरियस आहेत आणि ती खूप घाबरली. आपल्याला लगेच निघायला लागेल. हो, 2 मिनिटात चेंज करू आणि निघू लगेच. चल चल चल. बरं झालं मधुसूदन तू आलास. ते पाहिलंच ना काय चाललंय इथं? अरे हॉस्पिटलवाले पेशंटच्या नातेवाईकांना धड काही उत्तर देखील देत नाहीत. सगळा डॉक्टरांचा हलगर्जीपणा आहे. डिग्र्या घेऊन डॉक्टर होता येत नाही हे कळत नाही स्वार्थी लोकांना. निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळतायत हे लोक. इतक्या वर्षात काहीच बदललेलं नाहीये. या आधीच्या प्रकरणाच्या मुळाशी गेलो होतो ना, तेव्हा त्या डॉक्टरांचा आणि या मुजुमदारांचा खरा चेहरा जगासमोर आणायला हवा होता. पण नशिबानं साथ दिली नाही. आता मी गप्प बसणार नाही. या गुन्हेगारांना शिक्षा दिल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही.
रात्रीची सगळ्यात महत्त्वाची बातमी. कोल्हापुरातील सिटी हॉस्पिटलमध्ये शेकडो रुग्णांची तब्येत अचानक बिघडली आहे. हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमधील रुग्णांना अचानक उलट्या, जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी अशी गंभीर लक्षणं सुरू झाली आहेत. हॉस्पिटल मॅनेजमेंटचा हलगर्जीपणा आणि डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे. हा भास्कर बोल. आई गडबड झाली. तो सावीचा बाप आहे ना, मधुसूदन नाईक, अगं तो पोहोचला इकडं. पेशंटच्या नातेवाईकांची काहीतरी बोलतोय. हे बघ भास्कर, काही झालं तर त्या मधुसूदनला त्या हॉस्पिटल बद्दल काही कळलं नाही पाहिजे. तू काळजी नको करू, मी बघतो, मी आहे इथं. आणि हे बघ, गरज पडलीस ना तर त्याला गप्प करून टाक. त्या हॉस्पिटल बद्दल कळता कामा नये. मला काय म्हणायचंय तुला कळतंय ना? ठीक आहे, बघतो. पेशंटच्या नातेवाईकांना आत यायला बंदी केली आहे ना? हो साहेब, आणि डॉक्टरच्या वेशात आपली पण माणसं पेरली आहेत. बस आता मी जे काही सांगतोय ना ते नीट कान उघडे ठेवून ऐका. मधुसूदन नाईक आहे ना, त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. हां, इथं जे काही प्रकरण झालंय, कोणामुळे झालंय, कसं झालंय, हे काहीच कळता कामा नाही हा त्याला. पेशंटच्या नातेवाईकांचं तोंड आपण गप्प करू शकतोय, आणि या मधुसूदन नाईकला जर काही कळलं ना तर लय अवघड होईल. कळतं ना काय बोलतोय? हा, चला लागा कामाला. सावे, रीने, सावे. रीने, सावे बाबा, काय झालं? काका कुठे आहेत आणि बरे आहेत ना ते? बाबा आतमध्येच आहेत. ही लोक सोडा झालं त्यांना भेटायला. मला लई टेन्शन आलं. रीने, तू हे बघ, टेन्शन घेऊ नको. काकांना काही होणार नाहीये. हा, ही लोक त्यांना भेटून पण दिना झालं का साधं? मला भेटायचं आहे त्यांना. असं कसं भेटू देत नाहीयेत? नातेवाईकांना ते कसे अडवू शकता? बघतोच कसं भेटू देत नाही. चला. वीर्य, सावी, अरे तू आत कसा आलास? ते गर्दीतून घुसलोय तुम्ही. ते जाऊ दे, तिथे काहीतरी झोल झालाय. कुणीच काहीच उत्तर देत नाही झाले. आत्ताच एका पेशंटला आयसीयूत घातले. वाटोळ होईल त्या डॉक्टरचं. माझ्या हस्ते केवढ्या पोराचं काय करून ठेवलं?
हवी तू तू ठीक आहेस ना? काय होतंय तुला? मी ठीक आहे. सावे बघ की अजूनही लोक आतमध्ये सोडणे झालेत. मला बाबांना भेटायचं आहे ग. मला लई टेन्शन आलंय. रीने तू काळजी करू नकोस. हे बघ आम्ही आलोय ना आता, आपण करू काहीतरी. हा धैर्य, तुम्ही एक काम करा, तुम्ही परागला सोबत घ्या आणि आतमध्ये एकदा बघा नक्की काय झालंय ते. हा मी रीना सोबत इथं थांबते. सगळ्या ग पण तू माझी काळजी करू नका. मी ठीक आहे. चल पराग. चल. दादा काय चाललंय हे आणि डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? तेच तर कळत नाही. आमचे पेशंट आत आहेत, आम्हाला भेटू बी देत नाही आणि जाऊ बी देत नाही. सगळ्याच पेशंटची अवस्था लई खराब झाली. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे धैर्य. हे डॉक्टरांचे कपडे घातलेली सगळी आपली माणसं आहेत. हो सर. बसा, काय हा गोंधळ चाललेला आहे तुमचा? ते गर्दी करून काही होणार नाहीये. हे तुमच्यामुळेच घडलेलं आहे सर्व. डॉक्टरांचं ऐकायचं नाही आणि स्वतःच्या मनानं तुम्ही पेशंटला काही खायला घालायचं. त्यामुळेच झालेलं सगळं. उगाच आम्हाला डॉक्टरांना दोष देऊ नका. हो डॉक्टर, आम्हाला अक्कल शिकवायची गरज नाहीये. हे जे सगळे लोक उभे आहेत ना, हे पेशंटचे नातेवाईक आहेत. आणि यांना पेशंटला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. मुकाट्यानं आत जाऊ द्या आम्हाला. स्वतःला डॉक्टर म्हणवता ना, पण थोडी सुद्धा माणुसकी शिल्लक नाहीये का तुमच्यात? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 4च जण आहात. आम्ही बाहेरचे आतले मिळून नाही तरी 100 लोक आहोत. जर सगळ्यांनी एकत्र आतमध्ये जायचं ठरवलं ना, तर काय होईल याचा विचार करा जरा. गप गुमान आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, नाही तर लय मागात पडेल तुम्हाला.